महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेत पिकांसोबतच जनजीवन देखील विस्कळीत झालंय. नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात तर पुरामुळे 50 म्हशी दगावल्यात. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईतही पावसाने धुमाकूळ घातल्याने रस्त्यांचं रूपांतर नदीत झाल्याचं दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 18 आणि 19 तारखेला शाळांना सुट्टी जाहीर केली. ठाणे जिल्ह्यात तर सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान सर्वाधिक म्हणजे 16.26 मिमी पाऊस पडला असून यावर्षी एकूण 1947 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. तसंच याचा परिणाम रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरतीही झालाय. याचसोबत राज्यभरात मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे तब्बल 7 जणांचा मृत्यू झालाय. हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे या काळात सतर्क राहण्याचाही आदेश दिला गेलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात राज्यातल्या पावसाच्या स्थितीचा आढावा घेत त्यांनी निवारा केंद्रात राहणाऱ्या नागरिकांना भोजन, शुद्ध पाणी आणि पांघरुण अशा सोयींना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. त्याचसोबत परिस्थितीचा अंदाजा घेऊन सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला गेलाय.